नमस्कार मित्रांनो, पंढरपूर मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला आता पंढरपूर शहरामध्ये इसबावी नावाचं एक शहर आहे. त्या शहरामध्ये तुम्हाला एक 1.5 गुंठ्याचा प्लॉट दाखवायला घेऊन जातोय. त्याच्या अगोदर तुम्हाला पंढरपूर शहराचा जो 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे तो एक्झॅक्टली त्याचं लोकेशन काय ते दाखवतो. माझ्या पाठीमागं हे जे मोठं हॉटेल झालेलं आहे सेरार कॉम्प्लेक्स म्हणायचं, त्या हॉटेलच्या बॅक साईडला तो प्लॉट होते 1.5 गुंठ्याचा. आणि त्या सेरार कॉम्प्लेक्सच्या दोन्ही बाजून त्या प्लॉटला जाण्यासाठी रस्ता आहे. 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो. आणि अतिशय प्राईम लोकेशनचा प्लॉट आहे. हा जो रस्ता उभारला आहे हा पंढरपूर पुणे पालखी मार्ग, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी म्हणा किंवा तुकाराम महाराजांची पालखी म्हणा, ह्या रोडने ये जा करते. हा इकडे गेलेला जो आहे तो पुण्याला गेलेला आहे आणि या रोडला गेलेला आहे तो इकडे पंढरपूरला गेला आहे. म्हणजे हे सगळं पंढरपूर शहरातच प्रॉपर्टी आहे. फक्त हा रस्ता पालखी मार्ग असल्यामुळे तुम्हाला ह्या रस्त्यावरती उभारून हा व्हिडिओ काढतोय. त्यासाठी 1.5 गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला पंढरपूर पालखी मार्गावरती मिळतोय. खूप पूर्वमुखी प्लॉट आहे. बाकीची माहिती आपण प्लॉटवरती जाऊन घेऊया. तर चला तर मग आपण बाकीची माहिती प्लॉटवर जाऊन घेऊया. सो नमस्कार. यस मित्रांनो, आपण आता जसं बोलल्याप्रमाणे आपण त्या इसबावीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आपण तुम्हाला एक्झॅक्टली प्लॉटचे डिटेल्स, आपण बाकीची माहिती इथं प्लॉटवर आलेलो आहे इथं घेऊया. या समोर तुम्हाला दाखवत तसं हा रस्ता जो आलेला आहे, हा जो रस्ता पुणे पंढरपूर पालखी मार्ग, अंदाजे इथून एक 200 मीटर वरती पालखी मार्ग येतोय. तुम्हाला ती वाहनं जाताना दिसतात. ती वाहनं इथं बरोबर येतात, हा प्लॉट वरती येतात. सरळ रस्ता आहे, कुठे टर्न नाहीये. त्यामुळे हा आतमध्ये येण्यासाठी 30 फुटाचा रस्ता आहे. दारात लाईट आहे, आजूबाजूला घरं आहेत, वातावरण तुम्ही बघू शकता, समोर सगळे बंगले आहेत. आणि हा जो पूर्वमुखीचा प्लॉट आहे इथे या समोर, ह्या प्लॉटची जी साईज आहे ही जवळपास 30 बाय 50चा प्लॉट आहे. 30 बाय 50 म्हणजे 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. 1,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. कलेक्टर एने प्लॉट आहे. आणि असा हा इसबावीतला इतका छोटा प्लॉट सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. हा प्लॉट विकायला आलेला आपल्याकडे. ह्या प्लॉटमध्ये आता सध्या कुठलेही बांधकाम नाही, पूर्णपणे चारी कोपरे ह्यांनी फिनिशिंग करून घेतलेला आहे. हा प्लॉट तुम्हाला हा मालकाची जी ऑफर आहे मित्रांनो, 45 लाख रुपयाला पूर्ण 1.5 गुंठ्याचा प्लॉट मिळणार आहे. याच्यात पण निगोशिएबल आहे, छान पद्धतीने निगोशिएबल होऊ शकतो. तुम्हाला व्यवहार पूर्णपणे क्लिअर करून दिला जाईल. ह्याच्यावरती काय लिटिगेशन्स असतील, ह्याच्यामध्ये काय कुठल्याही गोष्टी असतो, कागदोपत्री तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून द्यायची धनंजय पाटीलची जबाबदारी असेल. त्यामुळे बिंदासपणे ह्या प्लॉटचा तुम्ही नक्की विचार करा. आणि स्क्रीनवरती माझा नंबर येतोय, त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. ह्या प्लॉट बद्दलची अजून काही डिटेल्स माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देतो. त्याच्यात आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. आतमध्ये असे आंब्याची झाडं लावलेली आहेत. लॉक असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. इथे टॉयलेट बाथरूम सध्या आहे. टेम्पररी राहण्यासाठी एक पत्राशेड त्यांनी केलेला आहे. आजूबाजूला फुलांची झाडं, आंब्याची झाडं लावलेली आहेत. त्यामुळं हा प्लॉट आता सध्या असा आहे. चारी फिनिशिंग आहे. फिनिशिंग केलेला प्लॉट आहे. त्यामुळे चारी कुणाच्या आजूबाजूची तक्रार नाहीये. कारण प्लेट कंपाऊंड काय म्हणतात त्याला, पत्रा शेड असल्यामुळं तुम्हाला काही अडचण नाहीये. 1.5 गुंठ्याचा प्लॉट, 30 बाय 50 ची साईज. नक्कीच खूप छान प्लॉट आहे. एवढा कमी साईजचा प्लॉट इसबावीत सहजासहजी मिळत नाहीये. आणि तो तुम्हाला मिळतोय. खास करून ह्याची जी दिशा आहे, ही दिशा पूर्व दिशा आहे. त्याच्यामुळं ह्याचा नक्कीच विचार करा. आणि हा व्हिडिओ किंवा हे चॅनल, हा प्लॉट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ह्याला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून छान पद्धतीचे व्हिडिओ, स्वस्तातले प्लॉट्स तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. मी सगळ्या व्हिडिओमध्ये ऑफर टाकतोय तरी सुद्धा लोक मला कॉल करतात, प्लॉट कितीचा आहे. मी ऑलरेडी लिहिलेलं असतं की 45 लाख रुपयाला 1.5 गुंठ्याचा प्लॉट, तरी सुद्धा फोन करून विचार प्लॉट कितीला आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल. साठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. सर्व धन्यवाद.